नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय प्रॉन्स करी। पाहायला गेलो तर प्रॉन्स करीचे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत। प्रॉन्स करी बनवण्याची पद्धत प्रत्येक घराची वेगळी आहे। आज आपण गोवन पद्धतीने प्रॉन्स करी बनवणार आहोत, ज्याला आम्ही गोव्यात सुंगटाचे हुमण किंवा सुंगटाची कढी असं बनवायला अगदी सोपी, खूप रुचकर आणि अगदी कमी सामानामध्ये ही रेसिपी बनवून होते। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। पण त्यापूर्वी जर आपण कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्याला मिस होणार नाही। प्रॉन्स करी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आमटीचं वाटण बनवून घ्यायचं। या वाटणासाठी मी इथे एका नारळाचं ओलं खोबरं घेतलंय, एक कांदा उभा चिरून या वाटणामध्ये घातलेला आहे। तसंच मी 8 ते 10 काळी मिरी वापरली आहे। 3 ते 4 काश्मीरी लाल मिरच्या मी इथे वापरल्या आहे। या काश्मीरी लाल मिरच्या मी रंगासाठी वापरल्या, खूप छान रंग येतो या मिरची वापरल्याने। या मिरच्या टोटली ऑप्शनल आहे। तसंच मी 8 ते 10 आपल्या लोकल ज्या तिखट मिरच्या असतात त्या वापरल्या। 1 चमचा धणे वापरलाय, अर्धा चमचा हळद पावडर आणि हवे असल्यास लसूणच्या पकड्या आपण इथे वापरू शकता। हे सगळे आयटम आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे। वाटून झाल्यावर आपल्याला यात पाणी घालून स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आमटी करायला घेऊया। आमटी करण्यासाठी एका भांड्यामध्ये कांदा बारीक चिरून घालायचा आहे, त्यात 1 कप पाणी घालायचे। इथे मी ड्रमस्टिक्सचे तुकडे म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचे तुकडे मी वापरते, याने आपल्या प्रॉन्सच्या आमटीला खूप छान चव येते। तुमच्याकडे हे अवेलेबल असल्यास नक्की वापरा। हा कांदा आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा अर्क छान आपल्या आमटीमध्ये उतरतो। जसं आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्या की आपण यात प्रॉन्स घालायचे। इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून प्रॉन्स घेतलेले आहे। हे सगळे प्रॉन्स आपल्याला पातेल्यात घालून घ्यायचे। प्रॉन्स करीसाठी आपल्याला प्रॉन्स कुठल्याही प्रकारे मॅरिनेट करून घ्यायची गरज नाही आहे, नुसते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपण मगाशी जे वाटण केलं होतं त्या वाटणातील 1 चमचा मसाला घेऊन तो मसाला आपल्याला या प्रॉन्समध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे प्रॉन्स शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे। मसाला असा प्रॉन्समध्ये घालून शिजवल्याने मसाल्याची थोडीशी चव प्रॉन्समध्ये उतरते, सगळे फ्लेवर व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या प्रॉन्स करीला खूप छान चव येते। जसे प्रॉन्स शिजले की आपल्याला सगळं वाटण या आमटीमध्ये घालायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। वाटण घातल्यावर मी इथे काही कैरीचे तुकडे घालते, म्हणजे याने आंबटपणा येतो। कैरीचा सीझन असल्यामुळे मी इथे कैरीचे तुकडे वापरलेले आहेत। जेव्हा कैरीचा सीझन नसतो तेव्हा वाटणामध्ये थोडीशी टॅमरिंड घालायची किंवा टॅमरिंडचा पल्प इथे आपण वापरू शकतो। ही आमटी आपल्याला आता 8 ते 10 मिनिटं मंद टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। मीठ ॲडजस्ट करायचे। आमटीचा रंग हलका बदलला आणि उकळताना जो फेस वर येतो तो सेटल झाला की आपली प्रॉन्स करी तयार। आता ही प्रॉन्स करी आपण गरमागरम भातासोबत एन्जॉय कराल। अशी ही प्रॉन्स करी खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि पटकन बनवून होते। तेव्हा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।